नमस्कार. मला उभं राहायला पण होत नव्हती. इकडे आल्यावर उभा राहिली आणि जसं थोडं आराम होत गेलं. मला आता तर एकदम चांगलं उभारते, चालू शकते. अक्षरशः डॉक्टर ऑपरेशन म्हणाले. 2 स्क्रू लागणार आहे म्हणून असे 3 डॉक्टर म्हणाले. माझे एम-आर-पी बघून. ब्लडचं पत्ता काढली आहे डॉक्टरचं. मग त्यामुळं मुली घेऊन आली माझी इकडं. इथं आल्याबरोबर पुष्कळ फरक पडलाय. खरोखर 4 दिवसात मी एकदम छान चालू शकत आहे. नमस्कार, मी डॉक्टर यशोदा. मी स्वतः एक सर्जन आहे. पण आज इथे मी एक मुलगी जी माझ्या आईला घेऊन आली, ह्या नात्याने मी रिव्ह्यू देत आहे. खरं तर माझ्या आईला खूप वर्षापासून ह्याचा त्रास होता कंबरदुखीचा. तिला बसता येत नव्हतं. पण माझ्या आईने थोडंसं हलक्यात घेतलं. अति काम करायची. तिला जाणीव नव्हतं की नाही हे जास्त डिझास्टर पण होऊ शकतं. मग आता 6 महिन्यापासून खूप जास्त वाढलेलं वेदना. म्हणून मग मी अ, समीर परांजपे सरांकडे आणले त्यांना आणि आता 4 दिवसापूर्वी ज्या व्यक्तीला बसताही येत नव्हतं, उभा राहताही येत नव्हतं, खूप जास्त वेदना होत होते. आउट ऑफ 10 ते 9चा स्कोर देईल एवढं जास्त वेदना होतं. ते आता 10 किंवा 20%च राहिलेले आहे आणि तिला जे व्यवस्थित चालताही येत नव्हतं, तेही ती आता चालू शकते बिना आधार घेता. ते बघून मला खूप जो विश्वास थोडाफार म्हणजे होता. बीइंग अ सर्जन म्हणजे आयुर्वेदाची स्टुडंट आहे मी, पण तरी सुद्धा इतकं बाहेरचं बघितल्यामुळे थोडासा विश्वास कमी होतो. तो आणखीन दृढ झाला. इथे सरांसोबत मी 8 दिवस माझ्या आईचे चिकित्सासाठी राहिले आणि आईचे मध्ये बदलता फरक बघून आणखीन तो कॉन्फिडन्स वाढला. सामता काय, निरामता काय ह्याची पुन्हा मला नॉस्टॅल्जिक वेमध्ये आठवण झाली आणि माझ्या आईला सामता असतानाही आम्ही मॉडर्न पद्धतीने खाणं-पिणं चालू ठेवणं, सगळ्या गोष्टी पथ्य पाळणं, तरीसुद्धा काही फरक नव्हता दिसत. कळतच नव्हतं की कुठे चुकतोय, सगळं तर व्यवस्थित करतोय. पण इथे आल्यावरती सामता असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ॲग्रीवेट होत आहे ह्याची जाणीव झाली. आणि आयुर्वेदामध्ये मी जे काही शिकलेले माझे यू-जीच्या वेळेस त्या सगळ्याची आठवण झाली मला. इथे माझ्या आईची चिकित्सा होताना कसं मम्मीमध्ये होताना तो फरक मी प्रत्यक्षात माझ्या डोळ्याने बघितले. जे मी कॉलेजमध्येही इतकं व्यवस्थित बघितलं नसणार कारण आपण कॉलेजमध्ये असताना काही इतकं लक्ष देत नाही, की हां बाबा अभ्यास करायचंय, पास व्हायचंय, निघायचंय. हे अशा विचार ह्याच्याने आपण अभ्यास करतो. पण इथे जे आईमध्ये होताना बदल बघितला मी, की साम-अवस्था होती. त्याच्यामध्ये वातजन्य म्हणजे वातहर अशी उपचार सुरू केले. बस्ती दिली, त्याच्यानंतर लंघन, इतर गोष्टी जसे शिरोधारा, पुन्हा मग कटिबस्ती ह्या सगळ्याचा फरक होताना माझ्या डोळ्यासमोर मी बघितलं. विथिन 4 डेज माझी मम्मी जी एकदम डिप्रेस झालेली, की काय होतंय की नाही होत. मी उगाच तर नाही ना आले. असे वेगळे-वेगळे शंका तिच्या मनात होते. ते सगळे कमी होताना मी पाहिलं आणि माझाही जो विश्वास होता तो दृढ झाला. इथे जेव्हा मम्मी ॲडमिट होती, मी फक्त मम्मी सोबतच न राहता सरांसोबत इतर पेशंटही बघत होते. ज्यांच्या चेहऱ्यावरती शंकापेक्षा जास्त आश्वासन, विश्वास, की नाही आम्ही ठीक झालोय आणि पुढेही यांच्याकडूनच घेतोय आता उपचार. अशा कॉन्फिडन्स मी त्यांच्या चेहऱ्यावर बघितलं. कुठेतरी तो एक पॉझिटिव्ह वाइबचा भर पडला माझ्यावर आणि पुन्हा आता मम्मीच्या उपचाराच्या वरून मी एवढं शिकले, की आयुर्वेद हे फक्त उपचार संबंधित नसून तो विश्वास, संयम आणि संयमी पद्धतीने पद्धतशीर करणारा असा आयुर्वेद आहे. म्हणून हार्ड अँड फास्ट आपण जो विचार करतो, की नाही हार्ड अँड फास्ट झाला पाहिजे. ॲलोपॅथीवरती विश्वास करतो, की नाही ते कसं लगेच रिलीफ देतं. बट ते मुळासकट काढत नाही. तो विश्वास माझा ह्याच्यावरून, ह्या आईच्या चिकित्सावरून माझा बसला. आपण आठवड्याभरामध्ये कुठली इंजेक्शन, पेन किलर काहीच नाही, काहीच नाही. इतकं वेदना असताना केटोरोलॉल हे देतात आणि ते घेऊन सुद्धा मम्मीला काही फरक पडत नव्हतं. पण कोणती पेन किलर घ्यायची तरी पण बरं नाही वाटायचं. हो, एन्झोफ्लाम, डायक्लोफेनाक 100 mg पुन्हा प्रेगॅब्लिन,
पुन्हा केटरोलॉल, हे सगळ्या पेन किलर्स घेऊनही मम्मीचं पेन राहतच नव्हतं. पण इथे आल्यावर फक्त एक सुवर्ण समीर पन्नग ह्याने मम्मीचं 70% पेन कमी झालं. हे बघून तर मी खूप आश्चर्यचकित झाले, की अरे खरंच की काय? आणि त्याला दशमूला रेस्ट दशमूला रिष्टचा आधार जो मिळाला त्याच्यानंतर तर माझी मम्मी एकदम जसं काही झालंच नव्हतं आणि आम्ही असं झालो इथे, असं वाटायला लागलं मला. म्हणजे ज्या ठिकाणी मोठी मोठी पेनकिलर्स मी म्हणणारी काम हा. करत नाहीत त्या ठिकाणी सुद्धा ही अशी भस्म म्हणा किंवा रसौषधी म्हणा, मात्रा म्हणा, या किती सुंदर काम करतात. सुंदर काम करतात ह्याचा विश्वास माझा दृढ झाला. Yes. छान. थँक्स टू आयुर्वेदा. आणि आज मला खूप खूप असं गर्व वाटतंय, की थँक गॉड मी आयुर्वेदाचार्यच आहे. आणि आपण सर्जन झालो तरी आयुर्वेदाची मूळ तत्व जी आहेत, मार्गदर्शक तत्व, ती आपण जर समजा आपल्या डोक्यात कायम ठेवली हम्म, तर आपल्या सर्जरी या विषयामध्ये सुद्धा आपण अधिक पुढे जाऊ शकतो. जाऊ शकतो. Yes, कारण ही तत्व मॉडर्न मेडिसिन कडे नाही आहेत हम्म. आणि ती आपल्याजवळ आहेत, हे हो आपल्याकडे हो प्लस नशीब. पॉइंट आहे. हो. आणि तो आता सगळ्या निरनिराळ्या आयुर्वेदामध्ये सर्जरी केलेल्या मंडळींपर्यंत मला पोहोचवायचा आहे. हो हो नक्की नक्की. येस, धन्यवाद, थँक्यू. या येस बरोबर या चालत व्हेरी गुड. आत्ता कुठे दुखतंय का तुम्हाला? न दुखता चालतंय? छान. येस बरोबर. येस, आता खुर्ची काढून घ्या, खुर्ची काढून घ्या. आता काय नाही, आता बसा. तुम्हाला कसं बसायचं तसं बसा, जमिनीवर मांडी घालून बसा. व्हेरी गुड. दुखतंय का कुठे? उठून दाखवा. असू दे, त्याला कसं उठायचं तशा उठू दे. हे आता न दुखता उठल्यात का? वा छान. उठायला 2 दिवसापूर्वी नाही त्रास होत होता. 2 दिवसापूर्वी बसणं उठणं मुश्किल होतं सगळं. होत होतं. छान छान, व्हेरी गुड. आता आज नाही तेवढं. छान. या येस बरोबर या चालत व्हेरी गुड. आत्ता कुठे दुखतंय का तुम्हाला? न दुखता चालतंय? छान. येस बरोबर. येस, आता खुर्ची काढून घ्या, खुर्ची काढून घ्या. आता काय नाही, आता बसा. तुम्हाला कसं बसायचं तसं बसा, जमिनीवर मांडी घालून बसा. व्हेरी गुड. दुखतंय का कुठे? उठून दाखवा. असू दे, त्याला कसं उठायचं तशा उठू दे. हे आता न दुखता उठल्यात का? वा छान. उठायला 2 दिवसापूर्वी नाही त्रास होत होता. 2 दिवसापूर्वी बसणं उठणं मुश्किल होतं सगळं. होत होतं. छान छान, व्हेरी गुड. आता आज नाही तेवढं. छान.